संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोली शाखा वसमत स्थलांतराचं उद्घाटन 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांच्या हस्ते पार पडला। आपला विश्वास, आपलं प्रेम, आपलं स्नेह, आपलं सहकार्य असा खूप संचय केला अशा भल्या मोठ्या शिदोरीवरच संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोलीच्या शाखा वसमतचा नवीन वास्तुसेवा देण्याकरिता शाखा स्थलांतरित करत असलेल्या शाखेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत देखील व्यक्त केली। बँकेचे अध्यक्ष जनकराज खुराना, उपाध्यक्ष माणिकराव लोंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार सिन्हा वसमत, शाखेचे यादवराव जाधव, शाखा अधिकारी वसमत संदीप नवघरे यांच्यासह समस्त संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सदस्य आणि कर्मचारी वृंद, संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोली हे सर्वजण उपस्थित होते। वसमत शाखा सल्लागार समिती या दररोज जाधव, शाखा अध्यक्ष पंकज नांदापूरकर, शाखा सदस्य याप्रमाणे रितेश अग्रवाल, डॉक्टर वैभव पडोळे, लक्ष्मीकांत सातपुते, भगवानराव जाधव, श्रीयुत वत्सल दगडू, पंजाब नवघरे, दिगंबर ढेंबरे, विश्वनाथ कातोरे, आनंद अवसेरकर, प्रशांत रेंगे, योगेश पुरवार, जितेश लोळगे, सदस्य अशोक काळे, नागनाथ जाधव आदी हे सर्व शाखा सदस्य आहेत। तर यांच्या शाखा या आहेत हिंगोली, कनेरगाव नाका, कळमनुरी, आखाडा, बाळापूर, सेनगाव, जवळा बाजार, सिरसम, डिग्रस, अकोला बायपास पासून हिंगोली खटकाळे बायपास, हिंगोली, औंढा, नागनाथ, शिरड, शहापूर, वसमत, नरसी नामदेव या ठिकाणी संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था आहेत। ही जागा स्थानांतरित करून आता परमपूज्य युवा संत श्री व 108 वेदांताचार्य यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे व अध्यक्षस्थानी आपले तिथले स्थानिक आमदार चंद्रकांत राजेंद्र वगैरे हे होते। हे आमची टोटल 14 शाखा आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेव नागरी पतसंस्थेची। सर, कधी सुरुवात झालेली आहे? संत नामदेवची 2005 रोजी आमचे संस्थापक अध्यक्ष ब्रिजलालजी खुराना यांच्या हस्ते 2005 साली स्थापन झालेली आहे। सुरुवातीला 5 शाखा होत्या, 6 शाखा, नंतर मग 8 शाखाची आता 2 वर्ष अगोदरच परवानगी भेटलेली आहे आणि आता टोटल 14 शाखा आहेत। कुठे कुठे शाखा आहेत? हिंगोली, कळमनुरी, बाळापूर, जवळा बाजार, सेनगाव, कनेरगाव, वसमत आणि हिंगोलीला प्रॉपरला बायपासला 2 आहेत। हिंगोलीला प्रगतीबाबत काय बोलाल शाखेच्या? आता आमचे पतसंस्थेचे टोटल भागवान डिपॉझिट जे आहे ते 145 कोटी 31 आता 24मध्ये हे झालं आहे आमचं त्याच्यात, आणि वाटप आमचं झालेलं आहे 108 कोटी। ग्राहकांना काय आवाहन कराल? ग्राहकांना आम्ही तर जास्तीत जास्त लोकांनी ठेवी ठेवून आमचे फायदा जे घेऊ शकतात आणि कर्ज रूपाने लोकांना जे लहान लहान शेतकरी आहेत किंवा लहान व्यापारी आहेत त्यांना आम्ही कर्ज वाटप करतोय। गोल्ड लोन आणि वेअरहाऊसिंग हे प्रमुखाने आम्ही आता करतोय प्रत्येक शाखेतून। कोणी कास्तकाराला कोणाचाही माल असला तर ते वेअरहाऊसला ठेवून आमच्यापासून कर्ज घेऊ शकतो। ते कमी दरात आम्ही त्यांना पुरवठा करतो, त्यांना मग जेव्हा माल विकायचा त्या टायमाला। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।